नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, आज आपण अधिक मासाबद्दल माहिती पाहणार आहोत. 2026 हे हिंदू पंचांगानुसार यावर्षी मालमास लागल्यामुळे हिंदूंचे नवे वर्ष 13 महिन्याचे असेल. 17 मे ते 15 जून दरम्यान हा अधिक मास राहणार आहे. या काळात विवाहासारखी सर्व मांगलिक कार्ये वर्ज मानली जातात. मात्र या काळात पूजा पाठ जप तप आणि दान पुण्य केल्यास भगवान विष्णूंची विशेष कृपा प्राप्त होते. सूर्य पंचांगाच्या तुलनेत चंद्र पंचांगाची कालमर्यादा कमी असते. चंद्र पंचांग 354 दिवसाचे असते तर सूर्य पंचांग 365 दिवसाचे असते. त्यामुळे दरवर्षी दोघांमध्ये सुमारे 11 दिवसाचा फरक निर्माण होतो. ज्योतिषशास्त्रांच्या गणनेनुसार दर 32 महिने आणि 16 दिवसांनी हा फरक जवळपास एका महिन्या एवढा होतो. हा वेळेचा ताळमेळ साधण्यासाठी पंचांगात एक अतिरिक्त महिना जोडला जातो. हाच महिना म्हणजे अधिक मास आणि मलमास म्हणून ओळखला जातो. पंचांगानुसार सन 2026 मध्ये अधिक मास लागल्यामुळे अनेक बदल घडून येतील. त्यामुळे हिंदूंचे नवे वर्ष 12 ऐवजी 13 महिन्याचे होईल. नववर्षात अधिक मासाची सुरुवात 17 मे 2026 रोजी सुरू होऊन 15 जून 2026 रोजी त्याचा समारोप होईल. याचा अर्थ असा आहे की 2026 मध्ये 2 ज्येष्ठ महिने असणार आहेत. एक असेल नियमित येणारे तर दुसरा असेल अतिरिक्त ज्येष्ठ. अधिक मासाच्या पहिल्या दिवशी व्रत ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी व्रत करणाऱ्या व्यक्तींना पापांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते. अधिक महिना 30 किंवा 33 दिवसाचा असतो आणि या कालावधीत सूर्यदेव कोणत्याही नवीन राशीत प्रवेश करत नाही. ते एका जागी थांबून राहतात. पौराणिक कथांमध्ये असे सांगितले जाते की जेव्हा या महिन्याची निर्मिती झाली तेव्हा कोणत्याही देवांनी त्याचा स्वीकार केला नाही. मग काय दुःखी कष्टी झालेला मलमास भगवान श्रीकृष्णाकडे गेला. भगवान श्रीकृष्ण म्हणजे श्री विष्णूंचा अवतार. अधिक मासाचे दुःख ऐकून त्यांनी पुरुषोत्तम अशी पदवी अधिक मासाला बहाल केली. तेव्हापासून अधिक मासाला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. भगवान विष्णू यांच्या आशीर्वादामुळे तसेच पुरुषोत्तम या नावामुळे इतर 12 महिन्यांपेक्षा तो अधिक तेजस्वी झाला. काही ठिकाणी त्याला दामोदर मास असेही म्हणतात. म्हणून तर अधिक मासात जे काही व्रत केले जाते त्याला भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांची उपासना केली जाते. अधिक मासात विवाह, गृहप्रवेश, मौजी बंधन, बारसे यांसारखी शुभ किंवा मंगल कार्य केली जात नाही. असे मानले जाते की या महिन्यात शुभ कार्य केल्यास अपेक्षित फळ मिळत नाही. मलमासात भगवान विष्णूंची पूजा करायला विशेष महत्व आहे. या काळात दान, जप, तप, पूजापाठ आणि गोमातेची सेवा करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. तसेच अधिक मासात रामायण, गीता यासारख्या धार्मिक ग्रंथांचे दान करणेही अत्यंत शुभ मानले जाते. यापूर्वी सन 2018 मध्ये ज्येष्ठ महिना अधिक आला होता तर त्यानंतर तब्बल 11 वर्षांनी म्हणजे सन 2037 मध्ये पुन्हा ज्येष्ठ महिना अधिक येईल. आपण 2 प्रकारच्या कालगणना करतो. सौर सूर्यावर आधारित आणि चांद्र चंद्रावर आधारित. सौर वर्ष म्हणजे पृथ्वीला सूर्याभोवती फेरी मारण्यास 365 दिवस 5 तास 48 मिनिटे लागतात. चांद्र वर्ष म्हणजे चंद्राच्या 12 फेऱ्यांचे एक वर्ष 354 दिवसाचे असते. याचा अर्थ चांद्र वर्ष हे सौर वर्षापेक्षा दरवर्षी 11 दिवसांनी लहान असते. हा फरक भरून काढण्यासाठी आणि ऋतूचे चक्र पंचांगासोबत जुळवून घेण्यासाठी दर 32 महिने 16 दिवसांनी साधारण 3 वर्षांनी एक जास्तीचा महिना धरला जातो. यालाच आपण अधिक मास असे म्हणतो. असंक्रांती म्हणजे काय? सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्याला संक्रांत म्हणतात. या चांद्र मासात सूर्याचा राशीबद्दल संक्रांत होत नाही. याला असंक्रांती मास म्हणजेच अधिक मास म्हणतात. चैत्र आणि अश्विन या महिन्यात सूर्याची गती मंद असते. त्यामुळे याच काळात अधिक मास येण्याची शक्यता जास्त असते. अधिक मासाला विविध नावांनी ओळखले जाते. पुरुषोत्तम मास भगवान विष्णूने या महिन्याला आपले नाव दिले आहे म्हणून या काळाला विष्णूंची उपासना केली जाते. मलमास धार्मिक कार्यात याला थोडा वर्ज्य मानले जात असल्याने त्याला मलमास म्हणतात. धोंड्याचा महिना महाराष्ट्रात त्याला प्रेमाने धोंड्याचा महिना म्हणतात.
ज्यामध्ये जावयाला धोंडे अनारसे देण्याची प्रथा आहे. अधिक मासाची संकल्पना प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश यासारख्या राज्यामध्ये पाळली जाते, जिथे चांद्र पंचांग अमांत पद्धत वापरली जाते. तमिळनाडू किंवा केरळ सारख्या राज्यात जिथे केरळ आणि सौर कॅलेंडर पाळले जाते, तिथे अधिक महिना नसतो. अधिक मास हा केवळ सण उत्सवाचा काळ नाही, तर तो आपल्या पूर्वजांच्या प्रगल्भ खगोलशास्त्रीयांचा ज्ञानाचा पुरावा आहे. सौर आणि चांद्र वर्षाचा मेळ घालण्याची ही पद्धत अत्यंत अचूक आहे. 17 मे पासून सुरू होणाऱ्या या पुरुषोत्तम मासात दान धर्म आणि उपासनेला अधिक विशेष महत्व दिले आहे. अधिक मासात 33 आकड्याचे महत्व काय? वशिष्ठ सिद्धांताप्रमाणे अधिक महिना हा 32 महिने 16 दिवस आणि 8 तासानंतर म्हणजेच साधारण 33 महिन्यानंतर येत असतो. या 33 महिन्यासाठी म्हणूनच 33 वस्तूंचे दान करणे शुभ मानले जाते. याचा उल्लेख अनेकदा 30-3 यात करण्यात येतो. त्यामागील कारण म्हणजे 30 दिवसांचा हाच पण महिना आहे. या काळात काही लोक महिन्याभराचे व्रत देखील करतात. जर तुम्ही कथा वाचनाचे व्रत करत असाल तर शेवटचे 3 दिवस दिवसातून 2 वेळा करून हे पुढील 3 दिवस करून काढावे. 33 ही संख्या अधिक मासामध्ये महत्वाची मानली जाते, कारण आपल्या हिंदू धर्मात 33 कोटी देव असतात. अधिक मासात जावयाला महत्व का आहे? अधिक मासाला महाराष्ट्रात धोंड्याचा महिना म्हणून म्हटले जाते. नवीन लग्न झालेल्या जावयाला या काळात सासरी बोलावून विशेष जेवण म्हणजे धोंडे दिले जातात. पुरुषोत्तम म्हणजे नारायण आणि विवाह प्रथेनुसार जावयाला नारायण मानले जाते. त्यानुसार विवाह संस्कार करण्यात येतात. त्यामुळे मुलीच्या आई वडिलांनी जावई हा नारायणाचं रूप असतं. जावई हा आपल्या मुलीच्या आई वडिलांसाठी नारायणासारखा असल्याने या काळात 33 अनारसे, धोंडे आणि इतर भेटवस्तू जावयाला देऊन त्याचे लाड करण्यात येतात. यालाच अधिक मासात जावयाला मानाची वाण का असेही महाराष्ट्रात संबोधले जातं. अनेक ठिकाणी जावयाला चांदीचा दिवा, तांब्या किंवा अन्य वस्तू भेट म्हणून देण्याची परंपरा असून यामागे अधिक मासात दान हे अधिक पुण्यप्रद मानलं गेलं आहे. त्यासोबतच हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की अधिक महिन्यात जावयाला चांदीचे निरंजन नक्की दिले पाहिजे, कारण देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दीपदानाला महत्व आहे. त्यामुळे मुलीच्या सुखी संसारासाठी जावयाला चांदीचे निरंजन देणे शुभ मानले जाते असे म्हणतात. त्यामुळे भगवान विष्णू आणि लक्ष्मी प्रसन्न होतात आणि त्यांना आशीर्वाद देतात. तर मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे अधिक मासाचेही महत्व आहे. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि अशीच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.